आम्ही सारे खवय्ये. मग सुरुवात आपण कशाने करतोय? तिखट पदार्थाने. काय नाव आहे? मोहट्याची भाजी. मोहट्याची भाजी. बरं, ते काय काय डिटेल आहे ते सगळं, मोहटा म्हणजे काय वगैरे सगळं मी विचारणारच आहे कृतीच्या वेळेला. पण आता या भाजीचं साहित्य आधी सांगा, मग आपण कृती करूया. चालेल. साहित्य बघा. मोहट्या, कडवेवाल, गूळ, खोबरं, तिखट, हळद, हिंग, मीठ, मोहरी. साहित्य झालं. आणि आता आपण पाण्यामध्ये आधी काय घालायचं? उकडायला वाल टाकायचे. वाल आपण भिजवून ठेवलेले आहेत ना? भिजवून ठेवलेले आहे. साधारणतः 5-6 तास. हो. घ्या. वाल शिजायला वेळ लागतो, तर तुम्हाला हवं तर ते तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता. हो ना? हो. कुकरला 5 शिट्ट्या घेतल्या तरी. हे फ्लातच घालायचं? हो. हे दोन्ही एकत्र उकडले तरी चालतात. बर. पण मला सांगा, आता हे तुम्ही कशा, म्हणजे फळ आहे ना ते? हे फळ तर ते सोलून तुम्ही घेतलं का? हो, सोलून. आणि काय वाळवलं पण आहे ते? वाळवलं आहे. वाळवलं. अच्छा, ठीक आहे. तर काय नाव आहे त्याचं म्हणाला तुम्ही? मोहट्या. ओके, ठीक आहे. तर आपण हे साधारणतः मला वाटतं 15-1 मिनिटं लागतील. हो, 15 मिनिटं ना. ठीक आहे. 15 मिनिटं आपण शिजवून घेऊया आणि मग परत त्याला फोडणी वगैरे काय आहे? हो, आहे ना. फोडणी आहे. हो. बरं, ठीक आहे. मग आधी ह्याच्यानंतर मग फोडणीच करायची ना? हो. ठीक आहे, त्याची तयारी करूया. 15 मिनिटं शिजवून घेऊया. ठीक आहे. भाजी शिजली. आता आपण खोबरं परतायचं ना? हो. ठीक आहे. सुकं खोबरं घेतलंय आपण ना? किसून. हो, किसून घेतलंय खोबरं. खोबरं गुलाबी परतून घ्यायचं आणि शिजलेल्या भाजीवर मग ते खोबरं त्याच्यावर गुलाबी त्याच्यावर टाकायचं. बरं, लेकीला खूप आवडत असेल ना ही भाजी? हो, ही मोठ्याची भाजी खूप आवडते. ती मिस करत असणार खूपच. हो. आणि आता लग्न होऊन ती कुठे राहणार आहे? ती अंधेरीला राहणार आहे. अंधेरीला? हो. अरे वा, म्हणजे आमच्या जवळ येणार आहे. हो. काय करते मुलगी? काय करते? तिथे हॉटेल मॅनेजमेंट झालंय. अरे, ते पण म्हणजे आमच्या म्हणजे खवय्येगिरीशीच संबंधित ती आता आलेली आहे. हो. मग ती पण एक्सपर्ट असेल स्वतः? हो, एक्सपर्ट आहे. हो ना? हो. अच्छा, मग टेन्शन नाही आईला? हो, करते ना ती पण. अरे वा, चांगली. तिचं जे शिक्षण आहे पूर्ण केटरिंगचं, तर ते कुठे केलं तिने? म्हणजे लोणावळ्याला सिंहगड कॉलेजला केलं. सिंहगड कॉलेज चांगलं आहे तिथे? हो. फॅकल्टी वगैरे? हो हो. व्हेरी गुड. एक अतिशय. आणि तिने मला वाटतं फक्त हाऊसकीपिंग पण केलं ना? फक्त तिने हे केलेलं नाहीये, कुकिंग नाही केलंय? कुकिंग, हाऊसकीपिंग पण केलेलं आहे ना? हो. व्हेरी गुड. आणि आता ती HR ची पण परीक्षा देते. ग्रेट. खोबरं झालंय नाही आपलं? परफेक्ट. बंद करू गॅस? हो हो. आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? ह्याच्यानंतर आपल्याला भाजी फोडणीच टाकायची. बरं, ठीक आहे. हे पण झालं, हे पण शिजून आलेलं आहे. आणि आता फोडणीची करायला हरकत नाही तयारी. हो. खोबरं भाजून झालं आणि आता तेल तापत टाकलं, आपण फोडणी करतोय. तर आधी मोहरी ना? हो, आधी मोहरी घ्यायची आपल्याला. हे मला सांगा वहिनी, की आता मोहरी तडतडते तोपर्यंत आपण थोडी माहिती अशी घेऊया की ही भाजी, आता ह्याच्यात कांदा नाहीये, लसूण नाहीये, तर आपण जेव्हा नैवेद्य करतो तर त्या ताटात सुद्धा ही भाजी चालेल ना? हो, चालते ना? हो. वाल वगैरे चालतात ना केलेले? हो. केले असं काही नसतं ना? हो. मोहरी झाली. आता हिंग. हा, मोहरी तडतडली. आता त्याच्यात हिंग टाकायचा. आता हळद. तुम्ही हे घेऊन जाता की नाही लोणावळ्याला? हो. टिकतात ते? हो, पावसाळ्यात खाण्यासाठी छान उपयुक्त भाजी आहे. तिखट? हो, काय हवं? तिखट नाही, तिखट नाही. आता भाजी टाकायची फोडणीस. रस भाजी होणार ना? नाही, परतून भाजी. आता आपण वहिनी याच्यामध्ये ही काय म्हणतात त्याला? मोहट्याची भाजी घातली आहे. पण मोहट्याची भाजी म्हणजे ऍक्च्युली मोहट्याची फळं आणि त्याची सालं आहेत ना ती? नाही, मग फळच चिरलेलं. फळ अख्खच हे चिरलं. पण जर कोणाकडे हे नसेल, कोणाला नाही मिळालं, त्याच्या ऐवजी आपण असं काही घालू शकतो वालाबरोबर? असं आपण पडवळ घालू शकतो. हा, पडवळ आणि वाल भाजी करू शकतो. तशी आपण करतोच साधारणतः. अशीच मग ती करायची. आता काय देऊ? आता याच्यात थोडं चवीला तिखट, थोडं मीठ. याला स्वतःला पण एक अशी तुरट चव असते ना? हो.
मोहट्याच्या फळांना. हो. गुळ घ्या. थोडंसं गोडसर पाहिजे, नाही तर मजा नाही येणार. जरा तो हाताने कुस्करून घातला ना तरी हा. चालेल आपल्याला गुळ. हा, द्या. म्हणजे चमच्यापेक्षा हाताने मिळून येईल. म्हणजे सगळ्या भाजीला पूर्ण लागतो हा गुळ. येस. आणि खायला पण एक प्रकारची चव टेस्ट चांगली येते. नाही, वाल आपण मुळात वापरले जर हा. तर त्याला थोडासा गुळ लागतोच एरवी पण ना. हो. आणि इथे तर हे दोन्ही थोडंसं असं स्ट्रॉंग चवीचं आहे. चवीचं आहे. मोहट्याची पण फळं पण आणि वाल पण. वाल पण. काय राहिलंय आपलं? आता खोबरं घालायचंय. थोडं जरा गुळ एकत्र त्याचं जरा मिळून येण्यासाठी थोडं बारीक गॅस करून मंद त्याची वाफ येऊन द्यायची. थोडं एक पाण्याचा परतूया ना जरा. हा, परतून मी टाकू पाणी थोडं लाईटली पाणी थोडं. बस. ठीक आहे, जरा परतूया आपण आणि झाकण ठेवूया. एक मला वाटतं 5 मिनिटं वाफ आली की 5 नंतर मिनिटं वाफ आली की मग खोबरं टाकायचं. की झाली भाजी. भाजी झाली. ठीक आहे, जरा वाफ आणूया आपण. आता तुम्हाला याच्यात खोबरं टाकायचं. मस्त. खोबऱ्याने एक प्रकारची चव येते हा. भाजीला. नाही, आणि तुम्ही ते भाजून टाकल्यामुळे भाजून टाकल्यामुळे अजून त्याला जास्त. अजून ऑइलिंग म्हणजे हा. ऑइल सुटतं जरा असं, भाजीला. हा. मिळून येते. बरोबर. आणि चव पण चांगली चव पण आहे. चांगली चव पण चांगली. ओके, तर भाजी तयार झालेली आहे पूर्ण. हो, पूर्ण. ठीक आहे, मग साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घ्या. आणि मोहट्याची फळं आता इतर कधी तुम्हाला मोहाची झाडं ना बेसिकली. मोहाची झाडं. हां, मोहाची झाडं जिथे असतील तिथे ही फळं नक्की मिळतील. तर साहित्य आणि कृती. मोहोट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेले मोहोटे, वाल, गूळ, सुकं खोबरं, तिखट, हळद, हिंग, मीठ आणि मोहरी. कृती: प्रथम वाल आणि चिरलेले मोहोटे एकत्र वाफवून घ्यावेत. सुकं खोबरं भाजून घ्यावं. पाणी उकळवून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये वाफवलेले वाल आणि मोहोटे, तिखट, मीठ, गूळ आणि गरम पाणी घालून एक वाफ काढावी. वरून भाजलेलं सुकं खोबरं घालून मोहोट्याची भाजी सर्व्ह करावी. आम्ही